नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 बाप लेकीचं प्रेम या पाठाच्या स्वाध्यायाची चर्चा करणार आहोत. प्रश्न उत्तरांची समज मिळविणार आहोत. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. सोनूचे वडील कोणता व्यवसाय करीत होते? उत्तर: सोनूचे वडील शेतीचा व्यवसाय करीत होते. प्रश्न क्रमांक 2, सोनूची आई केव्हा वारली? सोनू अवघ्या 11 वर्षांची असताना दीर्घ आजाराने तिची आई वारली. सोनूच्या वडिलांना घरी येण्यास उशीर का होणार होता? उत्तर: पावसाळ्याचे दिवस जवळ असल्याने शेतीची कामे भरपूर होती, म्हणून बाबांना घरी यायला उशीर होणार होता. प्रश्न क्रमांक 4, सोनूला आपल्या आईची आठवण केव्हा आली? उत्तर: सोनू जेव्हा भाकरी शेकत होती तेव्हा बऱ्याचदा तिच्या हाताला चटके लागले, त्यावेळेस तिला तिची आईची आठवण येऊ लागली. प्रश्न क्रमांक 5, बाबा सोनूला काळजीने काय म्हणाले? सोनूने भाजी भाकरी बनवली होती, ते पाहून बाबांना आश्चर्य वाटले व सोनूला काळजीने म्हणाले, तुला चुलीत भाजलं असतं तर. प्रश्न क्रमांक 6, बनविलेल्या जेवणाबद्दल बाबांनी काय प्रतिक्रिया दिली? उत्तर: सोनूने बनविलेल्या जेवणाबद्दल बाबांनी सांगितले, सोनू, खूप छान जेवण केलं आहेस बाळा. प्रश्न क्रमांक 7, सोनू आणि बाबा जोरजोरात का हसू लागले? उत्तर: ज्यावेळी सोनूने सांगितले की मी या चंद्रासारख्या गोल भाकऱ्या कशा बनविल्यात, ते तिने बाबांना सगळेच सांगितले. ते ऐकून बाबा व सोनू जोरजोरात हसू लागले. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. सोनूचे व्यक्तिचित्र लिहा. उत्तर: बाप लेकीचं प्रेम. या पाठात लेकीचे वडिलांवरील प्रेम दर्शविण्यात आलेले आहे. मुलगी आणि वडील हे एकमेकांची काळजी घेतात, त्याचे सुंदर भावात्मक वर्णन करण्यात आलेले आहे. सोनू या पाठातील मुख्य पात्र आहे. सोनू 11 वर्षाची मुलगी आहे. दीर्घ आजाराने सोनूची आई वारली आहे, तरी सोनूचा सांभाळ तिचे वडील करतात. वडील शेतीकाम करतात. पावसाळा ऋतू जवळ आल्यामुळे शेतातली कामे जास्त आहेत, म्हणून वडील उशिरा येतात. सोनूला काळजी वाटते आणि सोनू ही स्वतःच स्वयंपाक करते. भाकरी बनवीत असताना तिच्या हाताला कित्येकदा चटके लागतात, त्यावेळेस तिला तिच्या आईच्या आठवणी येतात. सोनूचे डोळे भरून येतात. शेतीची कामे करून आल्यावर घरी वडील परत येतात, त्यावेळी वडिलांना आश्चर्यच वाटते. ते कसले तर सोनूच्या हाताचे बनविलेले रुचकर जेवणाचे. वडिलांना गहिवरून येते आणि ते सोनूला आपल्या उरी धरतात. प्रश्न क्रमांक 2, सोनूने केलेल्या भाकरीचे सविस्तर वर्णन करा. उत्तर: सोनूने एका परातीत पीठ घेतले, त्यात थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेतले. छान पिठाचा गोळा तिने तयार केला. हळूहळू तिने भाकरी थापायला सुरुवात केली, पण भाकरी गोल होईना. ती थोडी नाराज झाली. आईसारखी गोल भाकरी कशी बनवता येईल, त्याचा विचार करता करता तिला एक मजेदार कल्पना सुचली. तिने एक ताट घेतले आणि थापलेल्या भाकरीवर ते ताट दाबले. भाकरीचा गोल आकार बनून ती खुश झाली. अशा प्रकारे तिने बाकीच्या भाकरी बनविल्या. भाकरी शेकत असताना तिला हाताला चटकेही लागले. अशा प्रकारे सोनूने स्वतः भाकरी बनविल्या. प्रश्न क्रमांक 3, सोनूला आईने सांगितलेल्या 2 चांगल्या गोष्टी लिहा. उत्तर: आईने सोनूला सांगितले की सोनू बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जगात कुठल्याही गोष्टी कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. आज तू एखाद्या गोष्टीसाठी कष्ट करशील, पण त्यातून आनंद व सुखच मिळेल. भाकरी बनवत असताना आपल्या हाताला चटके जरी बसले, तरी ती भाकरी आपल्या घरच्या माणसांचं पोट भरते. त्यावेळेस त्यांना तृप्तीचा ढेकर येतो ना, तेव्हा त्यांना बघून आपल्याला जो आनंद होतो, त्या सुखाला जगातल्या कुठल्याही सुखाची तोड नाही. मन आपले समाधानाने भरत असते. ह्या 2 गोष्टी सोनूच्या आईने सांगितल्या.
प्रश्न क्रमांक 4. सोनूला आपल्या बाबांची काळजी का वाटत होती? उत्तर: कारण पावसाळा ऋतू जवळ आलेला होता. शेतीची कामे जास्त होती. वडिलांना शेतातून यायला उशीर होत होता. त्यामुळे बाबा स्वयंपाक केव्हा बनवतील याची काळजी सोनूला वाटत होती. प्रश्न क्रमांक 5. सोनूने बनविलेले जेवण कसे बनले होते? उत्तर: सोनूने जेवण रुचकर बनविले होते. भाजीत थोडे मीठ जास्त होते. भाकरी चंद्रासारख्या गोल होत्या, परंतु शेकण्यात थोड्या कच्च्या राहिल्या होत्या. अशा पद्धतीने सोनूने जेवण बनविले होते. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांसमोर बरोबर किंवा चुकीची निशाणी करा. विद्यार्थी मित्रांनो, पटकन खालील विधानं वाचा आणि चूक आहेत का बरोबर त्याची निशाणी चौकटीत करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपली उत्तरं पटकन तपासा. प्रश्न क्रमांक 5. पाठाच्या आधारे वाक्य खरे किंवा खोटे आहे ते लिहून खोटे वाक्य पुन्हा सुधरून लिहा. वाक्य क्रमांक 1. बाबा कधी येणार आणि कधी जेवण करणार? हे वाक्य बरोबर आहे. वाक्य क्रमांक 2. बाबा खूप थकलेले असणार. तिला बाबांची काळजी वाटत नव्हती. चला सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य चुकीचे आहे. बाबा खूप थकलेले असणार. तिला बाबांची काळजी वाटत होती. चला वाक्य क्रमांक 3. एका परातीत पीठ घेऊन 2 ग्लास पाणी एकदम टाकून पीठ मळून घेतले. सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य चुकीचे आहे. चला तर खरे वाक्य कसे असेल? एका परातीत पीठ घेऊन थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतले. वाक्य क्रमांक 4. अगं पण मी आल्यावर बनवली असती ना, चुलीत भाजलं असतं तर तुला. हे वाक्य बरोबर आहे. वाक्य क्रमांक 5. चुलीवर भाकरी बनवत असताना हे चटके हाताला लागत असतात, त्याचे हे पांढरे डाग आहे. हे वाक्य चुकीचे आहे. चला तर खरे वाक्य कसे असेल? चुलीवर भाकरी बनवत असताना हे चटके हाताला लागत असतात, त्याचेच हे काळे डाग आहेत. प्रश्न क्रमांक 6. कोण बोलले ते लिहा. विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्य वाचा आणि हे वाक्य नेमकं कोण बोललं ते तुम्ही लिहा. चला आपली उत्तरे पटकन तपासा. प्रश्न क्रमांक 7. रिकाम्या जागा भरा. विद्यार्थी मित्रांनो, पटकन रिकाम्या जागा वाचा आणि त्यात कुठला शब्द येईल तो पटकन भरा. चला आपल्या रिकाम्या जागा भरून झाल्याच असतील. चला आपली उत्तरे पटकन तपासा.